नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी जननायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज होता गुरुवार आणि आपल्या स्वामी भक्तांसाठी आपला आवडता वार. या दिवशी आपण स्वामींच्या जेवढी सेवा होईल तर तेवढी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या हातून मी स्वामींना असं म्हणतो की माझ्या हातून जेवढी सेवा होईल तर तेवढी तुम्ही करून घेत जा. आणि मी देखील खूप छान प्रकारे स्वामींची सेवा करतो, म्हणजे जसे स्वामी माझ्या हातून सेवा करून घेतात तर तशा प्रकारेच मी त्यांची सेवा करत असतो. तुम्ही बघू शकता स्वामींसाठी देखील अशा प्रकारे मी वस्त्र आणि मुकुट तयार केले होते. म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी बाळकृष्णांसाठी मुकुट तयार केले होते. त्याचप्रमाणे स्वामींसाठी देखील मी अशा प्रकारे मुकुट तयार केलेले आहेत. तर हे मुकुट देखील खूप छान दिसतात स्वामींना परिधान केल्यानंतर. कारण माझ्याकडे जे स्वामींचे जे वस्त्र होते तर ते 2 कलरमध्येच होते, एक पांढरा आणि एक जांभळा. तर हे दोन्ही कलर मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि ते स्वामींचे वस्त्र मी कोणाकडून बनवले ते देखील तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, जेणेकरून तुम्ही देखील तसे वस्त्र बनवू शकता. पण म्हणजेच मला डेलीच्या यूजसाठी स्वामींसाठी वस्त्र पाहिजे होते, त्यामुळे ते स्वतःच मी म्हणजेच तयार केलेले आहेत स्वामींना परिधान करण्यासाठी आणि ते देखील खूप छान दिसतात. त्याचबरोबर बाळकृष्णांचे जे मुकुट होते तर ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले. तर आजच्या व्हिडिओमध्ये बाळकृष्णांना म्हणजेच अशा प्रकारे जे ड्रेस असतात तर ते देखील मी विकत आणले होते. तर ते देखील आता तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आपण जशा प्रकारे देवांना सजवतो तर तसे आपले जे देव आहेत तर ते अजून दिसायला खूप छान दिसतात आणि त्यांचं जो स्वरूप आहे तर ते देखील दिसायला खूप छान दिसतं. त्यामुळे मला देवांना सजवण्यासाठी खूप आवडतं. त्यामुळे देवांच्या सजावटीसाठी ज्या छोट्या मोठ्या वस्तू लागत असतात तर ह्या माझी काही ना काही खरेदी चालूच असते. त्याचबरोबर हा जो मुकुट आहे तर हा देखील मी अजून एक नवीन तयार केला होता, पण याचा व्हिडिओ मला करणं शक्य झालं नाही. त्यामुळे लवकरच मी तुमच्यासाठी एक म्हणजेच प्रॉपर व्हिडिओ घेऊन येणार आहे की मी मुकुट कशाप्रकारे तयार केले. कारण याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे, जास्तही वेळ लागत नाही मुकुट तयार करण्यासाठी. फक्त आपल्याला म्हणजेच मुकुट तयार करण्यासाठी जे काही आपल्याला वस्त्र म्हणजे ज्या वस्त्राचा आपल्याला मुकुट तयार करायचा आहे ते कापड लागतं. त्याचबरोबर एक पुष्ठा लागतो थोडासा, म्हणजे जेणेकरून त्याचा आतला जो बेस आहे तर तो आपल्याला तयार करता येतो. त्याचबरोबर लेस नाही तर स्टोनच्या ज्या लेस असतात तर त्या आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात, तर त्या तुम्ही इथे घेऊ शकता. तर त्याचाच उपयोग करून मी जे देवांचे मुकुट आहेत तर ते मी तयार केलेले आहेत. त्याचबरोबर महाराजांचं म्हणजेच ज्याप्रमाणे देवांच्या डोक्यांचं साईज असतं तर त्यानुसार आपण हे मुकुट म्हणजे छोटे मोठे बनवू शकतो. तुम्ही बघत असाल तर स्वामींचं जे डोक्याचा आकार आहे तर हा छोटा आहे आणि बाळकृष्णांचं जे म्हणजेच मूर्तीचा आकार आहे तर हा थोडासा मोठा आहे. त्यामुळे दोघांना वेगवेगळ्या साईजचे मुकुट लागतात. त्यामुळे मी दोघांसाठी ही वेगवेगळ्या साईजचेच मुकुट तयार केले होते. आणि तुम्ही बघू शकता तर बाळकृष्णांना मी ड्रेस परिधान केल्यानंतर बाळकृष्ण देखील खूप छान दिसतात, त्यांना देखील मी मुकुट परिधान केला. त्याचबरोबर जे ड्रेस मी आणले होते तर यामध्ये देखील म्हणजेच मला तिथं 2-3 कलरच मिळाले. एक लाल कलर, एक गुलाबी कलर आणि एक ऑरेंज कलर. आणि गुलाबी कलरमध्येच मी अजून 2 शेड आणले होते, कारण आपल्याला म्हणजेच आठवड्याला 6 दिवस म्हणजे आपले 7 दिवस येत राहतात. तर दररोज कंटिन्यू चेंज करण्यासाठी मी अशा प्रकारे जे वस्त्र होते तर हे बनवले होते. म्हणजे तिथेच मी लोकल मार्केटमध्येच घेतले होते. आणि जे स्वामींचे वस्त्र आहेत तर हे मी म्हणजेच माझ्या हातानेच तयार केलेले आहेत. याला देखील आपल्याला जास्त मटेरियल लागत नाही, म्हणजेच कमी साहित्यामध्ये आपलं काम होऊन जातं. त्याचबरोबर जे वस्त्र होते तर ते मी फक्त म्हणजेच जे महाराजांसाठी मी वस्त्र बनवले होते तर ते वस्त्र म्हणजेच जेव्हा आपल्याला म्हणजेच आपली पूजा वगैरे करतो किंवा विशेष आपले सण असतात तर तेव्हा मी ते परिधान करण्यासाठी ते वस्त्र बनवले होते. आणि डेली यूजसाठी आता मी याच वस्त्रांचा उपयोग करणार आहे म्हणजेच आपल्या पूजेमध्ये. आणि त्याचबरोबर बाळकृष्णांचे जे वस्त्र आहेत तर त्याचा देखील मी म्हणजे आता डेली यूज करणार आहे, ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसतीलच. त्याचबरोबर जे मंगल कलश होता तर हा देखील म्हणजेच मी आता इथे क्लीन करून ठेवला आहे, कारण बरेच दिवस झाले मी त्याची पानं चेंज केली नव्हती आणि त्या कळसाला म्हणजेच पानं देखील लावली नव्हती. त्यामुळे पानं देखील मला चेंज करायची होती. आणि जे आता देवघराची थोडीशी साफसफाई करायची राहिली होती माझी, म्हणजेच पूर्ण तशी तर क्लिनिंग मी एकदा केलेली आहे, पण आता आपली महाशिवरात्र येत आहे त्यामुळे पूर्ण डीप क्लिनिंग मला मंदिराची आता करायची होती. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी डीप क्लिनिंग कशाप्रकारे करतो. त्याचबरोबरच्या सर्व ज्या देवांच्या मूर्त्या होत्या तर ह्या देखील म्हणजेच आता उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवारीचं जे काही देवांचं आता बाकीचं पूजेचं साहित्य होतं तर हे सर्व मी क्लीन करून घेणार आहे. त्याचबरोबर देवघरामध्ये मी जे वस्त्र अंतरले होते तर हे देखील मला चेंज करायचे आहेत, तर हे देखील मी उद्याच करणार आहे. कारण आज म्हणजेच मला जेवढा वेळ पाहिजे होता तर तेवढा मला मिळाला नाही. त्यामुळे फक्त जी स्वामींची सेवा आहे तर तीच आज मी केली. आणि त्याचबरोबर आज गुरुवार देखील होता, त्यामुळे स्वामींची जी बरीचशी सेवा आहे म्हणजेच वाचन जे असतं तर ते देखील मला करायचं होतं. त्यामुळे मला वस्त्र चेंज करता आलं नाही.
पण म्हणजेच हे वस्त्र देखील छान दिसत होतं, त्यामुळे मी हेच वस्त्र राहू दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी फुलं होती तर ती मी महाराजांना अर्पण केली आणि देवघरामध्ये देखील फुलं मी अर्पण केली. फुलं अर्पण केल्यानंतर आपलं जे देवघर आहे तर ते अजून खूप छान दिसतं. त्यामुळे जेव्हाही मी पूजा करतो तर तेव्हा फुलं नक्की आवर्जून अर्पण करतो देवांना. म्हणजेच मी सकाळी उठल्यानंतर पहिलं काम असते अंघोळ करणं आणि त्यानंतर जी फुलं असतात म्हणजे पूजेसाठी मला जी फुलं लागणार असतात तर ती मी घेऊन येतो. कारण मी जिथे राहतो तर ते बाहेरच मला फुलांची झाडं म्हणजेच मिळून जातात. त्याचबरोबर आजच्या ज्या काही सेवा होत्या तर त्या देखील आता माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आजची जी स्वामी सेवा होती तर ती देखील आता माझी करून झालेली आहे. तुम्हाला मी केलेले स्वामींचे वस्त्र कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जो महाराजांचा फेटा आहे तर तो देखील तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फेटा कशाप्रकारे आपण तयार करू शकतो तर याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. लवकरच आपली महाशिवरात्री देखील आता येणार आहे तर महाशिवरात्रीचे देखील व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण शिवरात्रीला कोणत्या सेवा केल्या पाहिजेत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी देखील थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे की आपण शिवरात्रीला म्हणजेच महाशिवरात्रीला पूजा कशाप्रकारे करावी. आणि आता शिवरात्रीची देखील म्हणजेच माझी तयारी चालूच होती. जे काही म्हणजेच शिल्लकची कामं असतात म्हणजेच माझ्या रूममधली तर ती मी सर्व म्हणजेच करून ठेवली होती. म्हणजेच रूम वगैरे साफ देखील आता माझी करणं झालेली होती. बरंचसं काम आता रूमचं माझं झालेलं होतं. आणि आजची जी स्वामी सेवा आहे तर ती आता अशा प्रकारे झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.